नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळाचा झळा बसायला लागलेला आहे आणि त्यातच नाशिकच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना पाणी मिळत नसल्यानं त्यांनी आज नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावरती अशा पद्धतीनं हंडा मोर्चा काढलेला आहे। त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या तालुक्यांमधून या सगळ्या महिला अशा पद्धतीनं हंडे घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर दाखल झालेला आहे। अनेक महिलांच्या हातामध्ये अशा पद्धतीनं त्यांना पिण्यासाठी मिळणारं दूषित पाणी जे आहे त्याच्या बॉटल त्यांनी भरून आणलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे अशा पद्धतीनं हे रिकामे हंडे घेऊन या महिला जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर आलेल्या आहे। त्यांची व्यथा सांगण्याचा प्रयत्न आहे, कारण या महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलन मैल पायी जावं लागतं। इतकं करूनही त्यांना गढूळ पाणी त्या खड्ड्यातनं काढावं लागतं, अशा पद्धतीची भावना त्यांची आहे। आपण या महिलांशी बोलूया, काय अडचण येते तुम्हाला? आमच्या विहिरीमध्ये आम्हाला पाणी नाही, काही नाही। आम्ही हे असं गढूळ पाणी पितो। आमच्या पोरांना आजार, ताप, थंडी, ताप असे आजार होत्या, उलट्या होत्या या पाण्यामुळं। आम्हाला असं चांगलं पाणीच नाही प्यायला। काय मागणी तुमची? आम्हाला पाणी भेटलं पाहिजे, आमच्या गावात पाणी आलं पाहिजे। ताई, तुम्ही हंडे घेऊन आलात, हातामध्ये पाण्याची बॉटल आहे, काय मागणी तुमची? सर, आम्हाला पाणीच नाही प्यायला, खूप खराब पाणी आहे, जुलाब उलट्या होते। मुळेगाव त्याच्यासाठी आम्ही आलोय। आपण बघतोय अशा पद्धतीनं या आक्रमक महिला आहे, त्यांचा तीव्र भावना आहे, त्यांना शिवीगाळ केली जाते, अशा पद्धतीची तक्रार जी आहे देखील त्या महिलांची आहे। आपण बघतोय नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयानंतर हा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर आलेला हा मोर्चा आहे आणि त्यांची मागणी या सगळ्यांची आहे की त्यांना पाणी मिळावं। या मोर्चाचं नेतृत्व करणारे काही पदाधिकारी नेते, काय मागणी तुमची आहे आणि काय नेमक्या महिलांच्या अडचणी? आमच्या कार्यालयामध्ये आयटेक ऑफिसला मुळेगावच्या शेतमजूर महिला ऑफिसला आल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावात पाणी येत नाही, पाणीच आम्हाला भेटत नाही। जेव्हा आम्ही त्यांच्या गावाला व्हिजिट केली, पाहिलं तर त्या गावामध्ये एक विहीर खोदलेली आहे, पण त्या विहिरीमध्ये पाईपलाईन करण्यात आलेली आहे, पण त्या पाईपलाईनचं पाणी झालं नाही। या विहिरीमध्ये पाणी नसल्यामुळे पाणी काढताना 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे, तरीसुद्धा या गावाला पाणी मिळत नाही। कुंभमेळ्याच्या कामाच्या निमित्तानं जलजीवनचं जे काही पाईपलाईन त्या गावापर्यंत पोहोचली होती, ती ह्या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे ती फुटलेली आहे, ती दुरुस्तही कोणी करत नाही आणि या महिलांना दररोज 1.5 किलोमीटर पाणी घ्यायला लांब जावं लागतं। ही पाईपीट थांबली पाहिजे, प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे पाणी जे नदीच्या विहिरीमध्ये मिळतं ते अतिशय दूषित आहे, गावामध्ये रोगराई पसरते आहे, तर शासनाने त्वरित जे रस्ता फुटलेला आहे तो दुरुस्त करावा आणि पाणी गावाला मिळालं आपण बघतोय नाशिकमध्ये हे आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावरती हा हंडा मोर्चा आलेला आहे आणि या महिलांची मागणी, भावना तीव्र आहे। या महिलांना पाणी मिळत नाही, दुसऱ्यांच्या विहिरीवर गेल्यानंतर या महिलांना त्या लोकांकडनं शिवीगाळ केली जाते आणि त्यामुळे या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहे आणि त्या नाशिकच्या या कार्यालयावरती हंडा मोर्चा घेऊन आलेला आहे। संतप्त भावना त्यांच्या आहे, त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी कधी मिळेल असा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।